भोंदूबाबाला अटक झाली, रुपाली चाकणकरांना पद गमवावं लागलं। पण आता प्रश्न हा उरतोय की आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नेमकं कोण? राज्यात अशोक खरात हे प्रकरण चांगलं चर्चेत आलंय। त्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला जातोय। रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सुद्धा द्यावा लागलाय। त्यानंतर आता या पदावर कोणाची वर्णी लागणार याची चर्चा रंगतीये। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात हे नाव सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे। भविष्यवेत्ता असल्याची बतावणी करून आतापर्यंत अनेक महिलांचं त्यानं लैंगिक शोषण केल्याचा आरोप केलाय। तसे साधारण 100 पेक्षा जास्त व्हिडिओ असल्याचं बोललं जातंय। यातील काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झालेत। त्यानंतर या अशोक खरातचे हादरवून टाकणारे एक एक कारनामे समोर येत आहेत। त्याच्या विरोधात फेब्रुवारी महिन्यात बलात्काराची तक्रार दाखल झाल्यानंतर हे सगळं प्रकरण समोर आलंय। राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून पाय उतार व्हावं लागलं। चाकणकर या वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांत खरात सोबत दिसून आल्याने ही त्यांच्यावर टीका झाली आणि त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। पण आता महिला आयोगाचे अध्यक्षपद रिकामे राहिल्यानंतर आता या पदाचा कारभार नेमका कोणाकडे सोपवला जाणार याची चर्चा रंगतीये। त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी 2 नावं समोर आली आहेत। रुपाली चाकणकर या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पक्षाच्या नेत्या सुद्धा आहेत। त्या आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून पाय उतार झाल्यात। त्यामुळे आता या पदावर नव्याने कोणाची वर्णी लागणार याची चर्चा रंगतीये। विशेष म्हणजे महिला आयोगाचे अध्यक्षपद पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडेच राहणार का असंही विचारलं जातंय। परंतु मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर आता महिला आयोगाच्या प्रमुख पदाची खुर्ची राष्ट्रवादीकडेच राहणार आहे आणि त्यासाठी 2 महिला नेत्यांची नावं चर्चेत आली आहेत। राष्ट्रवादी पक्ष या दोन्ही नावांवर विचार करत असल्याचं बोललं जातंय। महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी पुण्यातील वैशाली नागवडे यांच्या नावाचा विचार केला जातोय। त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील प्रतिशा शिंदे यांच्या नावाची सुद्धा चर्चा होतीये। या दोन्ही नावांपैकी एका नावाची निवड केली जाऊ शकते, परंतु या निवडीबाबत अद्याप तरी कोणताही निर्णय झालेला नाही। त्यामुळे भविष्यात होणार काय याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे। बीड जिल्ह्यातील काही व्हॉट्सअप ग्रुप आहेत। त्या व्हॉट्सअप ग्रुपवर शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांना हे पद देण्यात यावं अशी ही मागणी होत आहे। नेमकं त्यामुळे आता हे पद कोणाकडे जाणार याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।